सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील मजुरांचे हाल बेहाल झालेत। रोजगार हमी योजनेवर काम करूनही हक्काचे पैसे मिळत नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। विक्रमगडमध्ये हजारोंच्या संख्येने हा शिमगा मोर्चा काढण्यात आला। रेशन कार्ड, घरकुल, पाणी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आवाज उठवत हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर पोहोचला, तेव्हा वातावरण चांगलंच तापलं। तहसीलदार कचेरीचं गेट पोलिसांनी अडवल्यानंतर महिला आंदोलक कमालीच्या आक्रमक झाल्या। यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये मोठी झटापट पाहायला मिळाली। तब्बल 6 तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रशासनाला झुकावं लागलं। काही प्रश्न जागीच मार्गी लावले तर उर्वरित मागण्यांसाठी 23 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। 2022 पासून दरवर्षी सणासुदीला मजुरांना पैशांपासून वंचित ठेवलं जातं। नियम सांगतो की 16व्या दिवसापासून विलंब आकार मिळायला हवा, मात्र सरकार आमचा मूळ पगार आणि व्याज का देत नाही? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला। या आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड शेरू वाघ, कॉम्रेड काशीनाथ कोकेरा, कॉम्रेड प्रकाश बोये आणि दिनेश भेकरे यांनी केलं। प्रशासनाने दिलेल्या 23 तारखेच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असलं तरी आदिवासींचा हा बुलंद आवाज आता सरकार दरबारी पोहोचलाय। विहिरीचा विषय होता, त्याच्यासाठी हे साहेबांनी कार्यक्रम पुरवठावाल्यांनी साहेब आकडा किती टोटल पैशाचा टोटल सांगा। टोटल स्कीम 1 कोटी का फायनल त्याच्या अर्धे घेतले तर पुरे घेतले पुरे। ब्युरो रिपोर्ट, सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112।